विधान भवन परिसरामध्ये बॅनरबाजी सुद्धा केलेली आहे। भाजपचे आमदार परिणय फुके यांनी लावलेल्या बॅनरवर महायुती 2.0 सरकार असा उल्लेख आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताचं सुद्धा बॅनर इथं लागलेलं आहे। विधान भवनाच्या परिसरातून आढावा घेतलाय प्रतिनिधी रुपाली बडवे यांनी। पाहूया। नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होते आहे आणि पहिल्या दिवसाचं कामकाज खरं तर याच्या पूर्वीच आपण बघितलं तर आज नागपूरमध्ये सगळ्याच नेत्यांच्या स्वागताचे बॅनर लागलेले आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांचं हे होम ग्राउंड आहे आणि त्याच्यामुळे आपण जर पाहिलं या ठिकाणी तर भाजपचे आमदार परिणय फुके यांनी जे बॅनर लावलेलं आहे ते खरं तर आकर्षक आहे। आपण पाहतो त्याच्यावरचा जो कंटेंट आहे महायुती सरकार 2.0 हे सगळ्याच मान्यवरांचं स्वागत करत आहे अशा आशयाचं हे बॅनर आहे। त्याच्याच खालोखाल आपण पाहत आहोत की संत्रा नगरीमध्ये एकनाथ शिंदे यांचं स्वागत आहे, त्याच्यामुळे शिंदे सेनेचं हे बॅनर आहे। तर पलीकडे सुद्धा आपण जर पाहिलं या ठिकाणी तर गुलाबी रंगामध्ये आपल्याला याच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं सुद्धा बॅनर पाहायला मिळत आहे आणि याच बॅनरवरती अजित पवार असेल, सुनेत्रा पवार असतील यांचा देखील फोटो आपल्याला खरं या ठिकाणी पाहायला मिळतोय। या संपूर्ण परिसरामध्ये सध्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने सगळ्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांच्या स्वागताचे हे बॅनर लावल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन राकेश सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, नागपूर।